व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण पाहतोय मैदान पण सुंदर आहे, खेळपट्टी पण चांगली आहे, फलंदाजांना साथ देते, चौकार षटकार पाहायला मिळत आहेत। क्रिकेटमध्ये कधी कधी गोलंदाजाचा कस कधी कधी पणाला लागतो आणि तरीसुद्धा एखादा गोलंदाज चांगली कामगिरी या खेळपट्टीवर करतोय। आणि संदीप पाटील असतील, आमचे सत्यवान म्हात्रे असतील, सगळे रायगड समालोचक असोसिएशनचे सगळे शिलेदार असतील, त्यांनी भरपूर मेहनत करून या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या सगळ्यांना इथे धन्यवाद आहेत। आणि वळूया फायनलच्या मॅचकडे, जिथे आता तेजस देशमुख माझ्या जोडीला आहेत, लक्ष्मण लासे आमच्या जोडीला आहेत, संदीपजी पाटील आहेत, सत्यवान म्हात्रे आहेत। या अगोदर आपण ऐकलं होतं संदीप मोरे जे कपिल पाटील साहेबांचे PA खास आज या ठिकाणी आले होते। तर एका बाजूला असेल तर वन सोल्युशन, त्यांना आता सोल्युशन काढावं लागेल या मॅचमध्ये, तर ते सुपर 8मध्ये जातील। आणि यांचं सोल्युशन काय आहे ते जर वांजे संघाने शोधलं तर ते सुपर 8मध्ये जातील, अशी लढाई आहे। तर दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत, बेस्ट ऑफ लक दोघांनाही। आणि जाऊया आपण तेजस देशमुख यांच्याकडे। हॅलो, रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं रायगड 40+ ची ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर इथे डॉक्टर्स आणि अनेक क्षेत्रातून एकत्रित आलेले हे 40 ओलांडल्यानंतर एकत्रितपणे खेळ करताना पाहायला मिळतं। यांचा फार चांगला खेळ आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय। तेजस, इथे आमच्या आई टाकेदेव 40+च्या शुभेच्छा येतात वामजे संघाला, परेश पटेल ज्या संघामध्ये खेळतोय, आणि आमचे होलसेल मच्छीवाले जे आहेत नरेंद्र बाजी जे रेवदंड्याचे आहेत, त्यांच्या पण शुभेच्छा या टुर्नामेंटला पण आलेल्या आहेत आणि दोन्ही संघाला पण आलेल्या आहेत। तर त्यांनाही धन्यवाद आहेत। बरीचशी बक्षिसं इथे लावली जातात। आपण पाहतोय मगाशी 3-3 षटकार या 40+च्या खेळाडूंनी मारलेले आहेत लागोपाठच्या चेंडूवर। असा दर्जेदार खेळ इथे पाहायला मिळाले। सलामीची जोडी मैदानात आलेली आहे, वन सोल्युशन। 4 ओव्हरमध्ये किमान 60-65 धावांचा डोंगर उभा राहावा लागेल, कारण 5 षटकांमध्ये मगाशी 69 धावा सहज पार केल्या। आपण बघितल्या 7 चेंडू शिल्लक राहिले, अशा वेळेस 70-75 धावा करणं गरजेचं असेल। 60च्या पुढे 15 किंवा 17-18च्या सरासरीने बनवावी लागेल। ते वन सोल्युशन संघाला बघूया मैदानामध्ये काय घडतंय 4 ओव्हरमध्ये। पहिल्या जाऊया देशमुख यांच्याकडे। जी लक्ष्मी पावलांनी घरात येते, सर्व घर तिच्या पैंजणाने नांदते, तिच्या बोबड्या बोलल्याने मन प्रसन्न होते, तिच्या निखळ हसण्याने संपूर्ण घर हे झळाळते। सर्व सुख त्यांना त्यातच मिळते ज्यांच्या घरात मुलगी जन्माला येते, मुलगी जन्माला येते ना। अशीच मुलगी जन्माला आली, खरं तर ती सून झाली भोसले घराण्याची आणि तिला पुत्र झाला शिवाजी, ज्याला मिळाली छत्रपती आणि महाराज ही पदवी या महाकालामध्ये। कारण त्यानं अवघं रूप धारण केलं होतं। 18 पगड जातींना एकत्रित घेऊन इंग्रज मुघल कैद यांच्या मधून मुक्त करण्यासाठी शपथ घेतली होती आणि ती शपथ सार्थक पेलली होती। आता तीच शपथ घ्यावी लागणार आहे भूमिका 11 श्री मलंग वामजे संघाच्या सर्व खेळाडूंना। ही शपथ पूर्ण होईल का त्यांच्या विरोधात फलंदाजी करणाऱ्या संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ साकार करेल। आदरणीय सन्मानित अशोकजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात, दोन्ही टीमसाठी शुभेच्छा येतात, रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन साठी शुभेच्छा येतात। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच ऑन होतीये, गेम इज प्ले, फर्स्ट बॉल इन मॅच। फुलटॉस सुद्धा चेंडूच्या मेरिटनुसार फटका एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जातील तोपर्यंत चेंडूवरती एकेरी धाव प्राप्त केली जाते। खरं तर पंचांची आखणी आणि बांधणी आपल्या वृत्तपत्रावरती अगदी ठळकपणे मांडली जाते आणि समालोचन ते अगदी ठळकपणे समोर साऱ्या प्रेक्षकांपर्यंत हुबेहूब मांडतो। आदरणीय सन्मानित शांतारामजी जाधव साहेब आज गुणलेखकाच्या भूमिकेच्या माध्यमातून आम्हाला फार चांगलं सहकार्य त्यांचं राहिलं, त्यांचं फार चांगलं सहकार्य राहिलं। ऑन स्ट्राईक फलंदाज यावेळेस किशोर घरत, नॉन स्ट्राईक एंड वरती नहीम चौगुले यांना आम्ही फार जवळून पाहतोय की मागच्या 2 मॅचचा या खेळाडूचा विचार केला तर मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त झाले आणि आऊट झाले। मात्र या मॅच मध्ये त्यांनी एक चांगला निर्णय घेतला, संत आणि सावध सिंगल घेतली। डाऊन द लेग साइड हा फटका तुम्हाला पाहायला पडल्यानंतर डाऊन द लेग साइड हा चेंडू तुम्हाला त्याच मेरिटनुसार फटका आला। मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात, एकेरी 10वीपेक्षा फार काही नाही।
सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 2 या अंकांवरती रूपांतरित पाहायला मिळेल. यष्टीरक्षकाने ज्या पद्धतीनं या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची बांधणी केली आहे त्या अनुषंगाची गोलंदाजी आपल्याला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक तुम्ही लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही लॉंग ऑफमध्ये पाहताय. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ही रचनात्मक प्रवृत्तीची ही क्षेत्ररक्षणाची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज प्रकाश पाटील. फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज होईल या चेंडूवरती नईम चौगुले हा खेळाडू झेलबाद. खरं तर कायदा नव्हता, कलम नव्हता, कायदा नव्हता, कलम नव्हता, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. निश्चित स्वरूपाने जगवणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यानं मायेनं हात फिरवणारा तो माझा शिवबा होता, माझा शिवबा होता. म्हणून 365 वर्षानंतर देखील जन्माला येणाऱ्या त्या बालकाच्या हृदयाच्या अंतःकरणावरती आई जिजाऊंचे नाव कोरले जाते, राजा छत्रपतींचे नाव कोरले जाते. म्हणूनच काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे, आणि नाव असं करा की काम या आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. मित्रांनो, या क्रिकेटच्या अभूतपूर्व काळामध्ये 40 ओलांडल्यानंतर देखील या मैदानामध्ये असा खेळ साकार करा का युवा पिढीला देखील लाजवेल, त्यांच्या नावावरती आपल्या तोंडावरती नाव गाजत राहील. बघूया, एका बाजूला वन सोल्युशन कोर्लाई मुरुड संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला भूमिका 11 श्री मलंग वामजे संघ आहे. कुणाला मिळणार सुपर 8चं तिकीट अवलंबून आहे आपल्या सवंगड्यांवरती. खेळीचं दडपण साकारतील विजयाच्या अंकपटलावरती. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन फटका, खोलवर पद्धतीचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल. तोपर्यंत एकेरी धावसंख्येचा कार्यकाळ. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं प्रकाश पाटील यांनी आतापर्यंत 4 चेंडू फेकले असावेत. धावसंख्या खर्च केली आहे ती 3. तिसऱ्या चेंडूवरती आलाय फलंदाज चौगुले. हे झेलबादेच्या स्वरूपाने झालेत बाद. का अफलातून गोलंदाजी, कॅल्क्युलेशनचं क्रिकेट स्वतःला सिद्ध केलं जातं. स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करणारं हे षटक इकॉनॉमिकल ॲव्हरेजचं पाहायला मिळतं, ज्याला गणिती क्रिकेट हे मराठी भाषेमध्ये संबोधली जातं. गोलंदाज तयार. फुल लाईन डिलिव्हरी. हा चेंडू खरं तर चेंडूच्या मेरिटनुसार फटका जर कव्हर दिशेला आणला असता तर कदाचित या चेंडूवरती चौकार आपल्याला सर पाहायला मिळाला असता. मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती फक्त सिंगल. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी गमावल्यानंतर फक्त 5. कारण निराशाजनक थोडीशी कामगिरी म्हणावी लागेल या ठिकाणी. प्रथम फलंदाजी करताना जर तुम्ही चेंडूच्या मेरिटनुसार एक्झिक्युशन करत असाल तर निश्चित स्वरूपानं तुम्ही विजयाच्या अंकपटलावरती जाण्याचा मार्ग निश्चित स्वरूपानं तेजस, कित्येक वेळा आपण बघितले की रॉबिन मेथड जी पद्धत असते त्याच्यामध्ये एक मॅच जो संघ हरतो ना तोच जास्त पुढे जातो. बऱ्याच वेळा आपण बघितलं जो 2-2 जिंकत जातो तो मात्र पुढे जाऊन थोडासा बॅकफुटला जातो. तर या मॅचमध्ये हा जो संघ आहे कोर्लई वन सोल्युशन, हा सोल्युशन काढून पुढे जातोय की श्री मलंग भूमिका स्पोर्ट्स वामजे हा संघ जातोय. कारण जो चुकतो ना तो घडतो असं म्हटलं जातं. कारण चुका झाल्यानंतरच माणूस यशाच्या अंकपटलावरती जाण्याचा रस्ता हा मिळाला जातो, आणि तेच काम क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आजच्या दिवसामध्ये केलं जाते. खोलवर टप्प्याचा हा चेंडू, फलंदाजाचा टॅलेंट जाणलं, फलंदाजाची उभी राहण्याची पद्धत ओळखली आणि त्या ॲक्शनने ही गोलंदाजी यशस्वीरित्या पार पाडली जाते. 6 चेंडूंचा खेळ संपला. 6 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 1 गडी गमावल्यानंतर धावसंख्या आपण पाहताय ती 6 या अंकांवरती. ऐकूया एक दर्जेदार संगीत. मात्र मी विनंती करतोय जास्त आपण टीम मीटिंग्स घेऊ नका, कारण 6 वाजून 2 मिनिटांनी सूर्यास्ताच्या आड आपल्याला जाताना पाहायला मिळेल.
खूप चांगलं संगीत. 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय, मात्र 21व्या शतकामध्ये वावरत असताना मित्रांनो प्रत्येकाला हवं असं आहे, माझी आई सुरक्षित हवी, माझी बहीण सुरक्षित हवी, माझा परिवार सुरक्षित असावा, माझी मावशीची मुलगी सुरक्षित असावी. मात्र माझ्या डोळ्याच्या कैदेमध्ये मला का वाटत नाही परस्त्री सुरक्षित असावी. मित्रांनो परस्त्री सुरक्षित असावी. जर हे नजरानं बदललं मित्रांनो तर डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळेल. महासत्ता बनणारा देश, महाविकसनशील बनणारा देश निश्चित स्वरूपानं प्रगतीच्या रुपेवरती बदलला जाईल. मात्र फलंदाज या ठिकाणी होतोय झेलबाद. का अफलातून झेल टिपला, स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःच्या नावावरती या ठिकाणी झेल टिपला. फलंदाज होतोय या चेंडूवरती बाद. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. स्वस्तामध्ये फार काही कमाल करता आले नाही. ज्या अपेक्षा कर्णधाराला होत्या त्या अपेक्षांना फारसं काही ठरता आलं नाहीये. मात्र आता मिडल ऑर्डरचे खेळाडू, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे जे खेळाडू आहेत, ज्या पद्धतीनं वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर खरं तर आपण जर विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावरती आणि चौथ्या क्रमांकावरती येणारे खेळाडू ज्या पद्धतीने खेळायचे, कारण गौतम गंभीर आणि त्याच्या सोबतीनं युवराज सिंग ज्या पद्धतीने खेळ साकार करायचे त्या पद्धतीचा क्रिकेट यावेळेस या खेळाडूंना आणावं लागेल. डाव्या आणि उजव्या हाताचे दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर पिच चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे धावगतीला उंचांक करणारा हा पहिला षटकार या डावातील पाहायला मिळतोय. सातत्य म्हणजे काय असताना मित्रांनो ते या खेळाडूने दाखवून दिले. मागच्या चेंडूवरती पडली विकेट आणि या चेंडूवरती गेअर चेंज केला षटकाराला. मागच्या पहिल्या मॅच मध्ये 15 बॉल 29, मागच्या मॅच मध्ये 8 बॉल 21 आणि या मॅच मध्ये सलग 2 बॉल वरती 2 मोठे फटके संघाच्या एकूण धावफलकाला रूपांतरित केलं. वैयक्तिक 12 या धावसंख्येने टीमची एकूण धावसंख्या नेऊन ठेवली 18 धावा. काय अफलातून गेअर चेंज केला पहिल्या ओव्हर मध्ये. पहिल्या चेंडूवरती आली सफलता आणि त्यानंतर आक्रमण केलं जात आहे. संपूर्ण टीमला एकत्र येण्यास भाग पडलं, कारण हम भी किसी से कम नहीं है हे दाखवून देण्याचं काम तिसऱ्या क्रमांकावरती राकेश गरत नॉन स्ट्राईक एंड वरती, तर स्ट्रायकर एंड वरती तारेकर यांच्या बॅट मधून फटके पाहायला मिळतात. नक्कीच तेजस, असं वाटलं पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यानंतर असं वाटलं संत सुरुवात झालेली आहे. 4 षटकांमध्ये 30-35 होतात की नाही, परंतु निनाद तारेकरनं मारलेले हे 2 षटकार डावाला आकार देत आहेत. हा चेंडू आपण पाहतोय, दबाव मानसिक दडपण आता वाढलं जात आहे. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात याचं तुम्हाला उदाहरण जर प्रात्यक्षिक करायचं असेल तर तुमच्या खेळामध्ये तुम्हाला बदल घडवावा लागेल. या ठिकाणी स्वतःच वरती आता बदलाला दबाव आलाय आणि त्याचं रूपांतरण धावफलक 19 या अंकांवरती पाहायला मिळत आहे. धम्या गतीचा हा चेंडू फुलटॉस जरूर होता, मात्र अडकवण्याचं काम होतं. मात्र फलंदाजाने योग्य जाणलं आणि फक्त या चेंडूवरती एकेरी धावेला प्राधान्य दिलं. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली जाते निनाद तारेकरच्या खात्यामध्ये. 2 षटकार 1 सिंगलच्या मदतीने तो खेळतो 19, तर टीमच्या एकूण धावा आपल्याला 20 अंकांवरती पाहायला मिळतात. 13 या धावांवरती तो खेळताना पाहायला मिळतोय. फार चांगलं योगदान त्याचं राहिलं आहे. अतिशय चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये राहिला आहे. त्याचं जर शेवटपर्यंत क्रीडांगणावरती राहिलं तर खरं तर भूमिका 11 मलंग वामजे संघासाठी डोकेची ठरू शकते. मात्र त्याचा सातत्यपूर्वक खेळ आतापर्यंत त्यांना विजयाच्या अंकपटलावरती घेऊन गेलाय. डान्सिंग डाऊन द विकेट
मागे आले पुढेच गेले, मागे आले पुढे गेले, काय करू समजलं नाही. नरेश टोमरेने योग्य जाणलं आणि अगदी हा चेंडू आणि शरीराच्या मध्ये ठेवला. निर्धाव चेंडूची सांगता केली. बऱ्याच कालावधीनंतर आता नरेश टोमरे पुनरागमन करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा या षटकातील चेंडू शिल्लक असावा. नरेश टोमरे गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सज्ज. आडव्या बॅटने चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडूची लांबी जितकी तितकीच उंची जास्त. चेंडू फाईन सीमारेषेच्या पलीकडे निनांत तारेकरच्या सोबतीनं राकेश घरत यांच्या बॅटमधून येतोय हा दमदार चमकदार षटकार. डीजे मास्टरना फार चांगलं संगीत वाजवलं मी तर म्हणेन. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात उत्तम व्हा, तुम्ही उद्योजक बना किंवा तुम्ही धावसंख्या आपण पाहताय 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 20, 2 षटकाच्या समाप्तीने 13च्या सरासरीनं धावसंख्या पोहोचली जातीये. ती 2 गडी गमावल्यानंतर 26 या अंकांवरती. डीजे ऑपरेटरना फार चांगलं संगीत वाजवा. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करा, चांगलं शिक्षण घ्या. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली तर तुम्ही ज्या बिझनेस टॅलेंटमध्ये चांगलं शिक्षण घेतलं तुम्ही उद्योजक बनाल किंवा तुम्ही चांगल्या नोकरीवरती असाल तर तुम्हाला लोक विचारते. म्हणजे तुमच्या खिशामध्ये जर पैसा खेळता असेल ना तर तुम्हाला लोक विचारली जातील आणि तुम्हाला जर लोक विचारली जातील ना तर तुम्हाला निश्चित स्वरूपानं आयुष्यभरासाठी तुमची कारभारीण योग्य पद्धतीची मिळू शकेल. मित्रांनो, खरंच अतिशय चांगल्या पद्धतीचं हे संगीत तुम्हाला पाहायला मिळालं. मात्र येणाऱ्या काळामध्ये जर 13 धावांची सरासरी सातत्यपूर्वक राहिली तर निश्चित स्वरूपानं धावसंख्या आपण पाहता 50 ते 55 या धावफलकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न साकारले जातील. मात्र हे प्रयत्न थांबवले जातील का? गोलंदाजीच्या पटलावरती येणारा रुपेश जामकर या गोलंदाजाच्या माध्यमातून, ज्यानं मागच्या मॅचमध्ये फार चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. खरं तर रसायनीचा हाच खेळाडू आहे. लाजवेल अशी गोलंदाजी त्यानं अनेक क्रीडा मैदानावरती केली आहे. 6 चेंडूवरती 8 धावा, 6 चेंडूवरती 7 धावा वाचवणारा हा गोलंदाज गोलंदाजीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवट टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा फटका, सहाय्यता चांगली मिळाली. आधीच्या क्षेत्ररक्षण थोडी उलकावणी आली, त्याला पाठीमागून क्षेत्ररक्षण सहाय्यता मिळाली आणि या ठिकाणी 3 धावांचं बचावात्मक कार्य केलं मी म्हणेन. म्हणजे अपोजिशन संघाला ज्या ठिकाणी 2 धावांचं बचावात्मक कार्य केलं, म्हणजे ज्या ठिकाणी अपोजिशन संघाला 4 धावांचा प्राप्तांक होणार होतं त्या ठिकाणी फक्त 2च धावा स्कोर कार्डवरती प्राप्त होताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकली जाते 28. तुम्ही जर 24 लाईव्ह इव्हेंटच्या जर संकेतस्थळावरती जाऊन याचं चित्रण पाहिलं तर काय अफलातून कव्हरेज त्यांचं राहिलं आहे. म्हणूनच आत्तापर्यंत त्यांचा सबस्क्रायबर रेट वाढला जातो आहे आणि ज्या ठिकाणी आपण सबस्क्रायबर करताना त्या ठिकाणी धावसंख्या आपण पाहत आहे या 4 धावांच्या मदतीनं 32 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. भीमरचा नो चेंडू आहे की नाही हे या संकेतस्थळावरती पाहिलं जाते. अगदी संदीपजी पाटील बोरले यांची ही टीम अतिशय चांगलं काम करताना पाहायला मिळते आणि या टीमच्या माध्यमातून ना आता बघा तुमचे सबस्क्रायबर त्यांचे तर अगदी वाढलेले आहेत. मात्र मी ही विनंती करेन की ज्या ठिकाणी जॉईंट्स ॲप येतो ना, जॉईंट्स ॲप खाली ते क्लिक करा आणि या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी गेलं लोकांना घराघरामध्ये पोहोचवा. त्यांचा बिझनेस अगदी उत्तर करा, कारण त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा काळ त्यांना उपभोग द्या. आपण तेजस खरं तर 3 लाखाचा केक आपण कापला होता रायगड प्रीमियर लीगमध्ये. नो बॉल आहे पंच. अतिरिक्त चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर 1 धाव बोनसनं ऍड होताना पाहायला मिळाली. या ठिकाणी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. फ्रीटचा हा बॉल असेल म्हणजे कोणत्याही खेळाडूने जरी झेल टिपला तरी तो खेळाडूला धावण्याची संधी असेल. म्हणजे खेळाडू या ठिकाणी धावचीच्या स्वरूपानं बाद होण्याची संधी फक्त क्षेत्ररक्षकाकडे असेल. गोलंदाज तयार. हा चेंडू
मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतील. फुटबॉलचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली जातीये 35 या अंकांवरती. कमालीची फटकेबाजी मैदानावरती. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर डाव सावरला जातोय निनांत तारेकरच्या माध्यमातून. 2 षटकार, 2 सिंगल आणि 1 चौकार, 2 डबल, 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. वैयक्तिक एकूण धावांचा विचार केला या खेळाडूचा तर आतापर्यंत 21. मिड ऑफच्या दिशेनं हा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फटका. एकेरीच धावेला प्राधान्य दिलं. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल निनांत तारेकरच्या खात्यामध्ये 22 अंकांवरती. या 22 धावसंख्येचं योगदान टीमला एकूण घेऊन जाईल 36 अंकांवरती. म्हणजे जर संतोष सर जर विचार करायचा बोलल्यानंतर 85% ॲव्हरेज या धावसंख्या एक त्या निनांत तारेकरच्या आहेत. या खेळाडूला मैदानावरती शेवटपर्यंत टिकावं लागेल. फलंदाज आणि कर्णधार कसा असावा हे जाणणारही फटकेबाजी आता पाहायला मिळाले. कारण एका बाजूला नरेश ठोंबरे ज्यानं मागच्या मॅचमध्ये अफलातून फलंदाजी केली तर दुसऱ्या बाजूला निनांत तारेकर. अफलातून ही मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तमाम जोडलेल्या क्रिकेटवासियांचं आपण रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून क्रीडा रसिकांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. खरं तर गोलंदाजावरती ज्यावेळेस दबाव असतो ना थोडंसं दडपण असतं त्यावेळेस त्याचा स्टार्टअपमध्ये बिघाड होते आणि तेच मैदानावरती आपल्याला चित्र पाहायला मिळालं. मात्र ज्यावेळेस बिघाड होतो ना त्यावेळेस निश्चित स्वरूपानं चांगले चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर खालापूरमधून या टीमला साऱ्यांच्या शुभेच्छा येताना पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं हा फटका ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. वाणिवलीचे प्रतीक हे मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील आपण सहर्ष या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. या चेंडूवरती मिळाली तोपर्यंत सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 37 अंकांवरती पाहायला मिळेल. आदरणीय नरेशजी घोडसे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत. मात्र पहिले 2 गडी स्वस्तामध्ये बाद झाले. त्यानंतर राकेश घरतच्या साथीनं निनांत तारेकरनं काय भागीदारी रचली आहे आणि त्या 31 धावसंख्येची भागीदारी. हा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील. 31 या धावसंख्येवरती थांबवलं. टीमच्या एकूण धावा 37 असताना तिसरा गडी होतोय बाद. डाव्या हाताचा खेळाडू निनांत तारेकर. निनाद तारेकर बाद झालाय. निनाद तारेकर तेजस देशमुख म्हणत होतं की शेवटपर्यंत जर खेळपट्टीवर राहिले तर कदाचित एक समाधानकारक धावसंख्या. परंतु त्याच्या वाट्याला जेवढे चेंडू आले आणि चांगली धावा त्याने केल्या. मला थोडे षटकार मारले निनादने. 8 चेंडूमध्ये 22 धावा करून तो तंबूमध्ये परतला. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. मारत राहा. तुम्हाला तुमच्याकडे वेळ नाही की एखादा बॉल खेळून काढू दे. एखादा विकेट घेणारा बॉल असेल तर त्याला पण तुम्हाला मारावंच लागतं आणि त्यामुळे टेन्शनमध्ये येतात खेळाडू. आणि इथे मात्र निनाद तारेकरनं चांगली खेळी केली. धावसंख्या झालेली आहे ती आपण पाहतोय. 37 धावा झाल्यात. 1 सोल्युशन या संघाच्या. इरादे रोज बनते हैं, इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं, सफल वही बन जाते हैं जो कोशिश करते हैं. हा चेंडू मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने येतील. मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येतो. या चेंडूवरती चमत्कारीचा हा चौकार. बॉलवरती चौकाराला. हेच तर क्रिकेट आहे. समीर मालकरचा प्रयत्न चांगला होता. तळवलीचा आपला समीर मालकर. हवा का झोका त्याला म्हटलं जातं. वडगाव प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष असतात आणि चांगला प्रयत्न होता. परंतु शेवटी असं म्हणतात ना की आपण जरी किती आपण म्हणालो 40+ किती 45-50 परंतु थोडासा फरक पडतोच. आता इथे बंटी जोशी वगैरे असते तर त्याने नक्कीच अडवला असता. ते असतात
शेवटी वयाचं भान असतं शेवटी माणसाला. आणि इथे मात्र यंग टॅलेंट आहेत. पण एक आहे की जिथे जे यंग टुर्नामेंट असतात, तरुणांचे टुर्नामेंट असतात, तिथे बरेच वेळा वाद होतात. इथे वाद होत नाहीत, कारण हे आता मॅच्युअर्ड झालेले आहेत सगळे. समजावून सांगणं. अंगद पाटीलचं इथे आगमन झालेलं आहे बघा. सगळे यंग पिढी आता बघायला आलेले आहेत की हे कसे खेळतात म्हातारे. समजावून सांगणं आणि समजणं यात फरक आहे. कारण ही समजणारी पिढी आहे, ज्यांनी खूप सारं अनुभवलंय. हे ज्या वेळेस खेळत होते ना साहेब, त्यावेळेस जर सुप्रीमो ट्रॉफीचा आपल्याला चांगला अंदाज आहे. तेजस एकदा 40 ओलांडले की मग डोळे कमी दिसू लागतात, डोके वाजायला लागतात. आणि म्हणून या 40+ मुळे असं झालं की आरोग्य घन संपदा. तुम्ही एकदा मैदानावर जाल, थोडा व्यायाम कराल, एकमेकांची ओळख होते, आणि हा थोडासा नाश्ता बिष्टा इकडे तिकडे, आणि मग त्याच्यामुळे तुमचे 4-5 वर्ष वाढतात. हा निश्चित व्यायाम केला जातो, कारण का घरची जबाबदारी असते, आणि घरच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तुम्हाला बाकीच्या गोष्टी आनंद लुटायला मिळत नाही. आणि तोच आनंद या ठिकाणी लुटला जातोय 4 धावसंख्येच्या माध्यमातून. पहिल्यांदा तेजस आम्ही जायचो नवीन मुंबईमध्ये 40+ खेळायला, त्यानंतर भिवंडीला, त्यानंतर आता मुंबईपर्यंत पोहोचलोय, गुजरातपर्यंत, दमणपर्यंत. म्हणजे संबंध पण वाढतात. सोयरीक पण मला थोडी कधी कधी होत असतील 40+ मध्ये. आपल्या नाही, मुलांच्या आमच्या. स्त्रीचे मन ही एकमेव अशी जागा आहे जिथे सर्व गुन्हे माफ होत असतात. फक्त प्रेम हे नितांत तुमचं असणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावसंख्या पूर्ण. तेजस झेल उडाला होता, योगेश तांडेलने घेण्याचा प्रयत्न केला होता. जामरुकचा हा खेळाडू आहे, परंतु डावखुरा गोलंदाज पण झेल पकडण्यात अपयशी ठरला. 2 धावा मिळाल्या. एक धाव महत्वाची आहे, ती 1 सोल्युशन या संघासाठी. हा, ज्या प्रकारे इलेक्शन मध्ये एका वोटिंगला महत्व आहे ना, तसं एका मताने जो उमेदवार पडलाय ना त्याला विचारा त्याचं दुःख काय. एका मार्काने जो नापास झाला त्याला विचारा. आणि क्रिकेटमध्ये एका धावेने जो मॅच हारलाय, पराभूत होणाऱ्या खेळाडूला विचारा त्याचं दुःख काय आहे. हा चेंडू. आणि पूर्वी ₹1 नसायचा ना डॉलर टाकून फोन लावायला, तेव्हा डोकं फिरायचं. 2000ची नोट असायची, 1000ची, 500ची असायची, पण ₹1 नसायचा. टॉस सोडायला बघा आता ₹1 नसतो. आता टॉस कॉईन बनवला जातो. स्कोर सांगा. 48. 2 धावा दूर आहे 50 पासून. अर्धशतकापासून 2 धाबा दूर. 48 ही धाबसंख्या. षटक क्रमांक. खेळाडूंचं लक्ष आपल्याकडे नाहीये तेजस, त्यांचं लक्ष मॅचवर आहे, जसं अर्जुनाचं माशाच्या डोळ्यावर होतं. हा चेंडू हो, कमालीचा डिलिव्हर. अफलातून फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजीची कलाकृती साकारली जाते. चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे येतो. या चेंडूवरती दमदार षटकार. अर्धशतकाला पूर्ण करणारा हा षटकार. धावसंख्या 54 अंकावरती. 50. कोण म्हणाला असेल, कुठला प्रेक्षक म्हणाला असेल पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या आणि 50च्या पुढे जातील म्हणून. याचंच नाव आहे क्रिकेट. जमीर दाखवे. रिप्ले वन्स मोर अगेन्स्ट. त्या क्षेत्रामध्ये हा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. येतोय षटकार. नईम चौगुले यांच्याकडनं हॅट्रिक षटकारांची जर पूर्ण केली तर ₹5000 पारितोषिक आहे जमीरसाठी. मगाशी निनाद तारेकरने 2 षटकार मारले होते, आता जमीरनं मारलेले आहे. धावसंख्या बरोबर वाढते. 60 मालतोट आहे. 60 धावा आमचे शांताराम जाधव स्कोरर आमचे सांगतायत. 60 धावा धावपलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6. असं वाटलं 24-25 होत आहेत की काय, 30-35 होत आहेत की काय, परंतु 60 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठलेला आहे. आणि योगेश तांडेल जर असे शॉर्ट पिच चेंडू टाकले तर नक्कीच त्यांना या धावांचा पाठलाग करताना दमछाक होईल. अशक्य ही शक्य होईल. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. चेंडू मिड ऑफच्या दिशेनं कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका संभवला जाईल का. फलंदाज धावचीच्या स्वरूपानं करेल. या ठिकाणी पुनरागमन. ना पैशासाठी ना कशासाठी, मी खेळेल फक्त माझ्या टीमसाठी आणि गावासाठी. चार षटकाच्या माध्यमातून धावसंख्या जमली. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख वाढला. 20 या अंकानं पुढे सरकला. 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या पोहोचली 61 या अंकांवरती.
आवश्यकता आहे सुपर 8चं तिकीट कुणाला मिळणार या संबोधना ही धावसंख्या एका बाजूला डिफेंड करायची आहे तर दुसऱ्या बाजूला ही धावसंख्या जमवायची आहे. भूमिका 11 श्री मलंग वामजे संघ ही धावसंख्या सहजरित्या पूर्ण करेल का त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. वन सोल्युशन कोर्लाई मुरुड संघाच्या माध्यमातून तोपर्यंत ऐकूया हे दोन्ही टीम एकमेकांसोबत चर्चा करतील. मात्र ऐकूया एक सुमधुर रायगड 40+ आयोजित ही स्पर्धा त्यातील एक सुंदर संगीत. हॅलो. रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने आयोजित ही रायगड प्रीमियर लीग 40+ आपण पाहतोय. आजची तिसरा दिवस आहे आजचा आणि संदीपजी पाटील आमचे सत्यवान दादा त्यानंतर आमचे अनिल दादा सुनील दादा अंगद पाटील यांचा स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. अंगद पाटील यांना विनंती आहे कित्येक मैदान आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जे अंगद पाटील यांनी गाजवलेली आहेत आज या 40+च्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपलं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. अंगद पाटील 62 धावांचा पल्ला आता गाठायचा आहे. आपण पाहतोय मैदानामध्ये तो वावंजे संघाला भूमिका स्पोर्ट्स श्री मलंग वावंजे 2 षटकार मारले जमीरनं 2 षटकार मारले निनाद तारेकरनं आणि या चार षटकारांच्या जोरावर 62 धावा 61 धावांचा पल्ला गाठला आणि आता जिंकण्यासाठी या शेवटच्या मॅचमध्ये रॉबिन मेथड पद्धतीने ही मॅच सुरू आहे. आपण पाहतोय 2-2 मॅच जिंकलेले आहेत आणि या तिसऱ्या मॅचमध्ये आपण पाहूया आता काय घडणार आहे. आणि जर ही मॅच जर जिंकेल तर मला वाटतं सुपर 8मध्ये जाऊन पोहोचेल. दरवाजा त्यांच्यासाठी उघडा असेल. शांताराम जाधव माझ्या जोडीला यावेळी स्कोरिंग करतात. तेजस देशमुख होते आमचे रोहित पवार आहेत. दुसरे स्कोरर रसायनीचे खारघरचे आमचे शांताराम जाधव. समालोचक आज आपण बघितले त्याच्यामध्ये आमचे मोरे साहेब होते. संदीपजी मोरे कल्याणवरून कपिल पाटील साहेबांचे PA त्यांना आपण आज ऐकलं. त्यानंतर आमचे रोशन पाटील ताऱ्याचे रोशन पाटील होते. त्याच्यानंतर राम मोरे होते आमचे. असे बरेचसे समालोचक कारण ही समालोचकांची स्पर्धा आहे. इथे आमचे जयेंद्र साहेब सुरुवातीपासूनच रोजच येत असतात. अनिल दादा असतील सगळे पाहुणे आमचे वल्लभचे जे पाहुणे या ठिकाणी बसलेले आहेत सगळे त्या तमाम पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. आणि चांगली मॅच खरं तर आपल्याकडे रोहित आपल्याकडे जर आपल्या रासायनिक परिसरामध्ये मॅच असली तर आपल्याला कुठलीही परमिशन घ्यावी लागत नाही. या खारघरमध्ये यांना भरपूर कष्ट आहेत. इथे तुम्हाला बऱ्याचशा परवानग्या घ्याव्या लागतात. इकडे तुमच्या डीजेसाठी मैदानासाठी फी भराव्या लागतात. आपल्या इकडे फक्त स्टंप ठोकले की मॅच चालू तर तसं नाही आहे. इथे बऱ्याचशा जबाबदाऱ्या आहेत आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून पार पाडून ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते आमचे संदीप पाटील असतील सत्यवान म्हात्रे असतील आमचे सुनील दादा असतील अनिल दादा असतील आणि मुरबीकरांचं पूर्ण सहाय्य या परिसरातील सगळ्यांचं या ठिकाणी मदत या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्यामुळे असं म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कारण कुठल्या एकट्याने कुठलाही पैसा किती असू द्या पण तुमच्या पाठीमागे जर मॅन पॉवर नसेल तर तुम्हाला काम करणं कठीण आहे. आणि इथे मात्र रायगड समालोचक असोसिएशनच्या वतीने ज्यांनी सहकार्य केलेलं आहे टुर्नामेंटला त्या सगळ्यांना धन्यवाद आहेत. इथे आपण पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघूया आजचा दिवस तिसऱ्या दिवसामध्ये कोण जिंकणार. वामजे जिंकणार की कोर्लई मुरुड जिंकणार. कोण बीचवर जाणार की वामजेच्या तिकडे फार्म हाऊसवर जाणार एखादा संघ. याकरता सुरू असलेली ही लढाई आपण पाहतोय. आमचे एकनाथ पाटील साहेब वामजेचे खेळाडूंना चांगलं काय थंड पेय वगैरे देतात थोडीशी एनर्जी देतात. आणि इकडे या संघाला काय होते बघूया. मुरुड संघ काशीद बीजवर नाचेल की हा संघ पुढे जाईल बघूया. याकडे सुरू असलेली लढाई आहे. 62 धावांचा पल्ला गाठायचा आहे. छोटी लढाई नाही आहे मोठी लढाई आहे. सुरुवात कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि आता मात्र जो थोरात सगळ्यांच्या लक्षात राहणारा हा थोरात ज्याने मगाशी 52 धावांची खेळी केली होती 16 चेंडूंमध्ये थोरात स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि परेश पटेल केळकर कंपनीचे मॅनेजर आहेत. एका सुगंधित म्हणजे सेंट कंपनीचे मॅनेजर आहेत. परंतु तशा धावा जसा सेंटचा वास येतो तशा धावा त्यांना कुटाव्या लागतील. कारण 62 धावा कमी नाही आहेत. कारण हा समोरचा संघ पण ताकदवान आहे गोलंदाज आहे. पहिले षटक टाकणारा
15.5 धावांची सरासरी राखायची. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला येतोय, सिंगल घेतलेली आहे, थोडंसं फंबल, परंतु फलंदाज तिकडनं निघालेला आहे. इथे मात्र बचावलेले आहेत ते परेश पाटील. परेश पटेल 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावांनी मात्र संघाचं खातं उघडलं जातं. 24 चेंडू आणि 62, आता 23 चेंडू आणि 60 धावांची गरज. फंबल. शेवटची मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे. या मॅचमध्ये जो जिंकणार आहे तो सुपर 8मध्ये जाणार आहे. पहिल्या दिवशी आपण बघितलं तर पहिल्या दिवशीची गेलेली टीम NDR ज्याचा कर्णधार होता योगेश पवार. दुसऱ्या दिवशीचा जो संघ आहे तो आपण बघितला प्रफुल्ल ठाकूर, नेहा एंटरप्राइजेस, असे 2 संघ पुढे गेलेले आहेत. इथे मात्र सतीश थोरात काय 360चे फटके त्याने मारले. जेवढे फटके त्याने सजवले ते षटकारच गेले आणि त्यामुळे या आत्तापर्यंत वावंजे संघाला इथपर्यंत त्याने आणून ठेवलेलं आहे. नरेश ठोंबरे असेल, परेश पटेलने मगाशी 30 धावा केल्या या मॅचमध्ये. आता मात्र त्यांना 22 चेंडूमध्ये करायचे ते 59. 2-4 तरी मोठे फटके त्यांना खेळावे लागतील ही मॅच जिंकायची असेल. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी करतोय किशोर घरत. वावंजे संघाचे बोरलाई संघाचे किशोर घरत, चांगले किशोर घरत. 2 वेळा मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू आहे किशोर घरत. प्रत्येक बॉलला प्रत्येक वेळी तो सावध पवित्र घेतोय. फिल्डिंग कशी सजवायची, कशा पद्धतीने कुठे मावळे तैनात करायचे याकडेच त्याचं लक्ष आहे. ते किशोर घरतचं बारकाई आहे. आणि आता 22 चेंडूमध्ये गरज आहे ती 59 धावांची. 22 आणि 59. आमच्या वेळेस आम्ही अगोदरच हारलो असतो, परंतु आता तसं नाही आहे. आता शेवटचा चेंडू पडेल, शेवटची धाव येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल. 22 चेंडू 59 धावांची गरज. किशोर घरत तयार रोड एंडच्या बाजूनं. खोलवर टप्पा. शांत संयमी खेळाडू आहे सतीश थोरात. अतिशय संयमी खेळी करणारा खेळाडू आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. जरी आता आपल्यासारखं असं तर पहिलीच सुरुवात केली असती, षटकार चौकार मारायला गेले असते, परंतु खेळपट्टीवर जायचं, खेळपट्टीवर 1-2-3 बॉल खेळायचे आणि त्यानंतर मग आक्रमण चढवायचं, अशी ही त्याची तयारी या ठिकाणी आपण पाहतोय. आता 21 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. 3 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 धावा, माफ करा, 4 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय, वाव देत नाही, परंतु इथे मात्र गॅपमध्ये गॅप शोधलंय परेश पटेलनं आणि चौकार मारलाय, चौकार वसूल केलाय. आता धावसंख्या होती ती मात्र 8 धावा होत आहेत धावफलकावर. आता 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 8 धावा धावफलकावर लागतात. अतिशय चांगलं क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळत आहे. या मैदानाचं नाव काय आहे? मुरबीच्या कित्येक टुर्नामेंट आम्ही इथे बघितलेल्या आहेत. टिके माळे असतील, आमचे प्रवीण दुगाडे असतील, संदीप सरकार आम्ही तुम्हाला बघायचो. आम्ही तळोजाच्या नाईटमध्ये तुमची आणि मच्छिंद्र पाटीलची जोडी असायची आणि शांताराम जाधव असते तुमच्या जोडीला. आम्ही फक्त तिकडे ओरडा खायचो, हे खा ते खा, वालाच्या शेंगा खा. 20 चेंडू आणि 54 धावांची गरज. पुढे जाऊन खेळण्याचा नाद. तिसऱ्या पंचांची इथे मात्र मदत घेतलेली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे धावचीतसाठी. 20 चेंडू आणि 54ची गरज होती. नाईट टुर्नामेंटला मजा यायची तळोजाच्या. पण या परिसरामध्ये नाईट टुर्नामेंट सुप्रीमो आम्ही पाहिली. RK ट्रॉफीनंतर आमच्या रसायनीची सुप्रीमो, तिला 35 वर्ष झाली, मलाही तेवढी वर्ष झाली. आता कंटाळा यायला लागलेला आहे, पण तरीसुद्धा ही आमच्या रायगड समालोचक असोसिएशनची मॅच आहे आणि संदीप पाटील साहेब म्हणाले की तुम्हाला यावंच लागेल. आणि आमच्या कमिटीचं हे प्रेम आहे, कारण पार्टीला जर आपण जातो तर इथे येणं गरजेचं आहे. लक्ष्मण लासे आमच्या सांगतायत. भरपूर आनंद या आमच्या क्रिकेट समालोचना, कारण काय मंडळ आहे आज. आम्ही आमचं 40+ मंडळ आहे. 100-200 रुपयांनी पण 10,000 रुपये प्रत्येक माळी याला मदत करता आली आपल्याला. एकट्याला 10,000 द्यायला जड होतात. आता आमच्या रायगड समालोचक असोसिएशनमध्ये एक जर मेसेज टाकला तर 200 मेंबर आहेत. 100 रुपये टाकले तरी 20,000 होतात. तसे एकट्याला 20,000 देणं जड जातं. आणि सामाजिक बांधिलकी जपून कुठेही चांगलं काम 50,000 रुपये मालतोटे आपल्या सुधीर तांडेल जसकारचे आपले गोलंदाज, त्यांच्यासाठी आपली मदत गेलेली आहे. असे चांगली कामं पण या आपल्या रायगड समालोचक असोसिएशनमध्ये होत आहेत. कारण आमचे अध्यक्ष संदीप पाटील आहेत, सत्यवान म्हात्रे आहेत, चांगले रविदादा आहे, आमचा रविदादा भोईर आहे, विश्वनाथ शेठ मस्कर आहेत. असे दिग्गज मंडळी आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपण चांगली कामं करू शकतो. बघूया पंचांकडे मालतोटे निर्णय सुरू आहे. पंच बघतायत, डोळ्यात तेल घालून बघतायत. आमच्या वेळेस असं काय नव्हतं. त्यावेळेस कुठला काय आलंय, पॅरेगॉन चप्पल काढायची लेगांपर्यंत जवळ आणि बॅटिंगला दुसरा बॅट्समन अगोदर जाऊन उभा राहायचा, याला आऊट दे, मला खेळू दे, मॅच हारले तरी त्याला मला बॅटिंग मिळाली पाहिजे,
अशी परिस्थिती यावेळीची होती. बॉल गोटा झाला तरी चालायचा. आता 6 बॉल चेक करतात आणि 2 बॉल हुकतात. आता काय तुमचे 10-12 हजाराचे शूज आलेत, 8-8 हजाराच्या बॅट आल्यात. त्यावेळेस आम्ही हाताला खेळे लागायचे, आमच्या दांड्याजवळ खेळे ठोकायचो. हा 4 शेतामध्ये. हा नॉट आऊट, नॉट आऊट. जाऊ द्या. आता काय झालंय, त्यांचे सोन्याचे दिवस आलेत आताच्या तरुण पिढीचे. तेव्हा खायला पण काय नसतं. आम्ही मॅचला गेलो तर उपाशी राहायला लागायचं. बक्षीस किती असेल तर 351 501. जाऊया मॅचमध्ये. जिथे सिंगल पंचांकडे निर्णय आला होता धावचीचा, परंतु डॉट बॉल आला. आता जिंकण्यासाठी गरज आहे. अजूनही 54 धावाची चेंडू शिल्लक आहेत. 19 बॉल 54. शांताराम जाधव सांगतायत 19 बॉल 54. चांगली मॅच मैदानाच्या मधोमध. गोलंदाज किशोर घरात तयार. शेवटचा चेंडू टाकतोय. शेवटच्या चेंडूला पडल्या भिरकावून दिले. फाईन लेगच्या दिशेनं जातोय. मिड विकेटच्या वरून जातोय. हा लांबच लांब दणदणीत सणसणीत षटकार. सरासरी राखायची होती वावजे संघाला, जिथे 14 धावा आल्यात. पण जमेची बाजू आहे की सलामीची जोडी मैदानात आहे. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. काळूबाईला आम्ही गेलो होतो दर्शनासाठी, सगळे आमची रायगड समालोचक असूनची टीम. आणि त्यावेळेस जयेंद्र यांनी चांगली मृदुंग, खरं तर ढोलकी होती पण मजा आली. भरपूर चांगलं ते वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. आणि यावर्षीची पिकनिक कुठे येते जरा लक्षात ठेवा. काय असतं, माणसाने थोडंसं 2-3 महिन्याने कुठेतरी पिकनिक पाहिजे, कुठेतरी पार्टी पाहिजे. मग तुमच्या म्हणजे जसं साप काट टाकतो ना, तसं आपल्याला पण नवीन जीवनामध्ये मजा येते. फक्त पार्टी फुकट पाहिजे. इकडे सांगतात प्रेक्षक की लवकर लवकर घ्यायला सांगा. चला, अंधार पडत चाललेला आहे, सूर्य अस्ताला चाललेला आहे. आता मात्र 48 करायचे आहेत. 16 चेंडू आणि 48. पाण्याचा टँकर बघा आलेला आहे. उद्याची सोय म्हणजे धूळ वगैरे उडायला नको खेळाडू म्हणून पाण्याचा टँकर पण तिकडे आलेला आहे, त्यांनाही धन्यवाद. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 16 धावांची सरासरी करायची आहे. 16-48 जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आल्यात 14. चांगली गोलंदाजी केली किशोर घरातनं. शेवटचा एक चेंडू आखूट टप्प्याचा पडला आणि तो षटकाराचा मार त्याला बसला. आता नवीन गोलंदाज आहे, बॉलर्स नेम जमीर. जमीर ज्याने 2 षटकार मारले, एक चौकार मारलेला. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 48 माफ करा. उंचपुरा ध्येयष्टी असलेला हा गोलंदाज संदीप पाटील सर उद्याच्या तयारीमध्ये आहेत. हा 2-3 दिवसाचा खेळ नाही, हा सप्ताह आहे क्रिकेटचा. 18 चेंडू 48. जमीर दाखवे. हो, चांगला फटका खेळलाय. सिंगल घेतलेली आहे थोरात. इथे मात्र सिंगलला डबल. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतात त्या सतीश थोरातला. सतीश थोरात 4 वर पोचतायत. 18 चेंडूमध्ये 48. आता 17 चेंडूमध्ये 46. चांगलं 3 वर खेळतोय. धावसंख्या होती ती 16. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो सतीश थोरात. वन सोल्युशन संघ खुशीमध्ये आहे, कारण एक मोठी विकेट ज्यानं मगाशी 16 चेंडूमध्ये 52 केल्या होत्या. जबरदस्त फलंदाजी केली होती. 360चे जे षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते, लोळण घेत झोपत, पण एकही फटका तो हुकला नव्हता. असा सतीश थोरात बाद झाल्यामुळे थोडासा अडचणीमध्ये आता आहे तो वावजे संघ. परंतु क्रिकेट आहे. 16 चेंडू 46. त्यावेळेस थोरात धावला. यावेळेस कोण मदतीला येतोय, कारण संघाचा कर्णधार आलेला आहे तो नरेश ठोंबरे. नरेश ठोंबरेला आता आपल्या खांद्यामधली ताकद दाखवावी लागेल. इथे सगळे आमचे यंग खेळाडू अंगत, त्यानंतर
बंटी जोशी आणि सोहेल आणि नमित हे गाजलेले खेळाडू या ठिकाणी या आपल्या व्यासपीठावर होते, त्यांचंही स्वागत आहे. जमीर पुन्हा एकदा तयार. 16 चेंडू 46. नरेश ठोंबरे फिरून मारायचं होतं. नरेश ठोंबरेला परेश पटेल धावलेले आहेत. धोका होऊ शकतोय, परंतु इथे मात्र सिंगल आलेले. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. पहिली धाव मालदोटे अवंतर आलेली आहे. 15 चेंडू आणि आता 45 धावांची गरज आहे. 3-4 षटकार तरी मारावे लागतील वामजे संघाला ही मॅच जिंकण्यासाठी, कारण आता चेंडू कमी होत चाललेले आहेत. 15 त्रिक 45, 16 त्रिक 48. ते अंतर तसंच आहे. ते अंतर कमी करायचं असेल तर तुम्हाला आता विमानाने जावं लागेल, एसटीने ट्रेनने चालणार नाही, हवाई सफर करावे लागेल, मोठे पटके खेळावे लागतील. 15 चेंडू आणि 45 धावांची गरज. आता मात्र जे आमचे वन सोल्युशनचे 12वे खेळाडू थोडे खुश आहेत. संदीप भोईर खुश आहेत, कारण थोरातची विकेट पडलेली आहे. तिकडे बाळासाहेब थोरात पण आमचे पडले. 15 चेंडू आहे तर 45 धावांची गरज आहे. बॉल लागलेले आहेत, त्यांचे इंजर्ड आहेत. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न परेश पटेल यांचा. 14 चेंडू आणि 45. अचूक टप्पा. नुसता वेगाला फायदा नाही, तुमचा टप्पा अचूक पाहिजे, वेगावर तुमचं नियंत्रण पाहिजे आणि थोडंसा स्विंग पाहिजे. मग तुम्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकता. परेश पटेल थांबेल तो कसला, परंतु इथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि परेश पटेल झेल बांधून तंबूमध्ये परत. पण आता जास्त बॉल बाहेर जायला मागत नाहीये, परंतु आता कसोटी आहे ती वावजे संघाच्या या फलंदाजाची, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत. तो दुसऱ्या क्रमांकावर असलेला सतीश थोरात आणि आता बाद झालेला फलंदाज परेश पटेल. सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेलेली आहे. आता जिंकण्यासाठी करायचे 13 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा करायच्या. जमीरनं मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत जमीरने धावा दिल्या आहेत ते फक्त 3च धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट. जमीर इथे मात्र लॉंग ऑफला पुन्हा एकदा झेल. फलंदाज बाद होईल मला तो वाटतंय मोहसिन शेख. यांच्याकडनं जमीरसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, कारण 3 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. 3च धावा दिलेल्या आहेत. हा आत्ता मला वाटतं आजच्या दिवसाचं एक चांगलं षटक असेल, कारण एवढे 3 धावा कमीत कमी धावा दिल्या असतील त्या या जमीरनं. 2 षटकार पण त्याने मारले, आपल्या डावाला पण चांगला आकार दिला धावसंख्येला. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी फसलेली आहे वामजे संघाची. आता याच्यातून जर तारायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 बॉल मैदानाच्या बाहेर घालवावे लागतील. मगाशी एकनाथ पाटील आम्ही तिकडे षटकार मोजत होतो, 6 षटकार मगाशी आले होते 3 ओव्हरमध्ये. आता बघूया 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज राकेश घरत चांगली गोलंदाजी केली. या खेळपट्टीवर 3 धावा देणं म्हणजे काय म्हणतात ना, वाळवंटातनं पाणी मिळावं अशी गोष्ट आहे. आता मात्र वाळवंटामध्ये तेल काढणं. 12 चेंडू 45. वाळू रगडीचा तेलही गळे. 12 चेंडू 45. समोर गोलंदाज आहे राकेश आणि स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज नरेश ठोंबरे, संघाचा सरदार कर्णधार. त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. तेजस देशमुख बोलतोय 4 षटकार, परंतु चेंडू चाललाय जमिनी लगत मिड विकेटला. सिंगल मिळाले ते नरेश ठोंबरेला. 11 चेंडू 44. 11 चेंडू 44. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या त्या वन सोल्युशन संघाच्या, आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये किती धावा आल्या बघा. 61 धावा झाल्या, म्हणजे 55 धावा आल्या 3 षटकांमध्ये. आणि त्यामुळे त्या अडचणीत आता पाठलाग करताना आपण पाहतोय. दोघे एकाच गावातले आहेत. आसरोटीतील ही दोघे आहेत, रवी ठोंबरे आणि नरेश ठोंबरे, दोघे बंधू आहेत. ठोंबरे बंधूंची जोडी घाम फोडते का वन सोल्युशन संघाला. 11 चेंडू आणि 44 करायचे आहेत. 11 चोक 44. आसरोटीची सलामीची ही जोडी आहे.
यॉर्कर लेनचा चेंडू होता. 10 चेंडू आणि आता 43. पंच मालतोट आहे. 22चा इशारा येतोय. 10 चेंडू आणि 44. शेवटची मॅच. सगळ्यांना असं वाटलं होतं की आज की शाम काहीतरी होईल, परंतु अजूनही काही बिघडलेलं नाही आहे. कारण कॉमेंटेटर जेव्हा बोलतात त्याच्या उलटं होतं नेमकं. तुम्ही बघितलं होतं ना राजकारणामध्ये आता किती चॅनलवाल्यांनी काय काय दाखवलं होतं, नंतर झोपले. नरेश ठोंबरे यॉर्कर हा जो संघ आहे ना, 2 मॅच पहिलेच जिंकलेला, भरपूर आराम केला, भरपूर पौष्टिक आहार पण घेतला असेल आणि त्यानंतर आता हावी झालेले आहेत. 9 चेंडू आणि आता 44ची गरज आहे. 9 चेंडू 44. भले मॅच 43ची गरज. 9 चेंडू 43. चेंडू चाललाय गल्ली आणि पॉईंटच्या मधून तिकडे क्षेत्ररक्षक धावत आहेत, परंतु चौकार मिळेल तो नरेश ठोंबरेला. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 8 चेंडू 39. आजच्या या तिसऱ्या दिवसाची ही लढत आपण पाहतोय. वन सोल्युशन कोरलई मुरुड आणि भूमिका स्पोर्ट्स श्री मलंग वाउंजे. 8 चेंडू 39ची गरज आहे. या 2 चेंडूवर 2 षटकार येणं गरजेचं आहे. गोविंद आमचे नरेश ठोंबरे खडे खडे खेळतोय. तिसरी मॅच खेळतात हे खेळाडू आजच्या दिवसामध्ये. 7 चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. काय झोंबला त्याला खईस का काहीतरी. येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना, बॅटीला बॉल ठोको ना याचे. योगेश वाघ. वेगवेगळे समालोचक ज्याने त्याने आपली छाप सोडलेली आहे. हो, नरेश ठोंबरेचा हा फटका सिंगलच मिळेल. 38 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. बरेचसे समालोचक आहेत आमचे. दशरथ पाटील, त्यांच्या क्लिप झाल्यात. 35 वर्षामध्ये आमची एक पण क्लिप नाही. 2-2 वर्षामध्ये बघा योगेश वाघची क्लिप आलेली आहे. हे वेगवेगळे पण आहे प्रत्येकाचं. संदीप पाटील साहेब पण मला वाटतं 20-22 वर्ष झाली समालोचन करतायत. 27 वर्ष झाली. आम्हाला 35 वर्ष झाली. शब्द कुठं आणायचे नवीन नवीन ते विचार पडतो. 6 चेंडू आणि आता 38 धावांची गरज आहे. आता संदीप पाटील साहेबांच्या जोडीला पहिल्यांदा मच्छिंद्र पाटील असायचे, आता ते गोल्डमॅन झालेले आहेत मच्छिंद्र पाटील. थोडंसं संदीप पाटील यांनी घेतलं तर बरं होईल त्यांच्याकडनं सोनं. मच्छिंद्र पाटील पण एक अभ्यासू, इंग्लिश, हिंदी, मराठी असे समालोचक आहेत आमचे. खाडेकर साहेब जय हनुमान ना. बोकर कुणीतरी चोरून नेले कोण. ओलापला कित्येक टुर्नामेंट आपण पाहत असतो. जनार्दन म्हात्रे मुरबीचे आमचे पाहुणे यांना विनंती आपण व्यासपीठावर या. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. काही चमत्कार या मॅच मध्ये वाचवू शकतोय तो वावजे संघाला, परंतु चांगला खेळ केला वावजे संघानं. पहिल्या मॅच मध्ये एक मॅच पराभूत झाल्यानंतर त्यांनी कमबॅक केलं होतं. ते मैदानावर तुटून पडले होते गोलंदाजांवर. थोरातने केलेली फलंदाजी, थोरातची विकेट गेल्यामुळे अडचणीत सापडलाय तो वावजे संघ. 6 चेंडू आणि आता 38ची गरज आहे. गोलंदाज आहे तो निनाद तारेकर, ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. 2 षटकार त्यानं मारले होते तो निनाद तारेकर. कठीण नाहीये. 6 चेंडू 38 चेंडू हवेमध्ये. नरेश ठोंबरेची विकेट इथे जाते की काय, आणि नरेश ठोंबरे इथे मात्र बाद होतोय. 5 चेंडू आणि आता 38 धावांची गरज आहे. योगेश लहाने आमचे भिंगारवाडीचे आमचे योगेश लहाने मैदानामध्ये जात आहेत. बबलू परदेशी आमचे दयानंद सरोदे, विश्वनाथजी भोईर आमचे योगेश लहाने खेळपट्टीवर जात आहेत. चांगला खेळ केला वावजे संघानं, पण सगळ्यांना वाटलेलं की एकदा हरलेला माणूस नंतर जिंकला किंवा तो जिंकत जातो. परंतु इथे निनाद तारेकरच्या संघाचा जो खेळ होता वन सोल्युशन, त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. सुरुवात चांगली झाली होती वावजे संघाची, पण त्यानंतरच्या गोलंदाजांनी थोडीशी हाराकिरी पत्करली. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा, तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा, 55 धावा ज्या 3 षटकांमध्ये आल्या त्या मात्र डोकेदुखी ठरतायत. आणि त्यांचा पाठलाग करताना मी म्हणालो होतो की त्या धावांचा पाठलाग करताना तुमची दमछाक होऊ शकते. आणि थोरातची विकेट महत्त्वाची होती, ती थोरातची विकेट गेली. नरेश ठोंबरे बाद झालाय. आता योगेश लाने आलेला आहे स्ट्राईक एंडला, आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रवी ठोंबरे. एक संघासाठी आपल्याला योगेश लाने यांनी टी शर्ट दिलेले आहेत आणि ते आता खेळपट्टीवर खेळतात. कित्येक मैदानावर त्यांनी षटकार चौकार मारलेले आहेत. ते योगेश लाने भिरकावून दिला चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाईल असं वाटलेलं, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू उचलतोय. 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 2 मॅच मला वाटतं प्रथम क्षेत्ररक्षण करताना जिंकल्या त्या वावजे संघानं पाठलाग करताना, पण ही मॅच मात्र त्यांची थोडीशी फसलेली आहे. 4 चेंडू आणि 37.
सुपर 8मध्ये 2 संघ पोहोचलेले आहेत. तिसरा संघ कुठला याचं उत्तर आता प्रेक्षकांना हळूहळू मिळेल. रवी ठोंबरे डॉट होतोय चेंडू, 3 चेंडू 37 धावांची गरज. निनाद तारेकर पारगावचा हा खेळाडू. पारगाव म्हटलं की जो जन्माला येतो मुलगा तो खेळाडू क्रिकेटरच येतो. 3 चेंडू 37. पुन्हा एकदा लॉंग ऑन हा चालला चेंडू. 2 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 8-10ची मजा आली असती, परंतु क्रिकेट आहे. 2 चेंडू 36. आजच्या दिवसाची शेवटची मॅच आहे. रबर मेथड पद्धतीने खेळण्यात येणारे सामने. पायावर आदळते, जोरदार अपील आणि फलंदाज बाद होते ते योगेश लहाने. 1 चेंडू आणि आता 36ची गरज आहे. नारपोलीचे आमचे फलंदाज चाललेले आहेत. मस्कर ना, दीपक मस्कर. 1 चेंडू आणि 36. माचावर मारावं लागेल. 1 चेंडू 36. संध्याकाळची वेळ होती, खरं तर सगळ्यांना वाटलं होतं की एक चांगली मॅच, परंतु एकतर्फी होते. जनार्दन म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपये आपल्या आयोजकासाठी आलेले आहेत. आयोजनासाठी त्यांना धन्यवाद जनार्दनजी म्हात्रे साहेब. भूमिका आणि भाविका. क्रिकेट आहे, हार जीत तो होती रहती है, खेल खेलना सबसे बड़ी बात है. चांगला एन्जॉय केलं तुम्ही वामजे संघ. आणि इथे चेंडू हवेमध्ये आहे. दीपक मस्कर यांचा खेळाडू धावतात पण ते धावत नाही आहेत. आणि इथे मात्र ही मॅच जिंकलेली आहे ती भूमिका स्पोर्ट्स वामजे संघाच्या विरुद्ध. 1 सोल्युशन आणि सुपर 8मध्ये पोहोचलेले आहेत. इथे 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे ते जमीरसाठी. जमीर नईम चौगुले यांनी लावलेलं. रायगड प्रीमियर लीग 4था दिवस उद्याचा. वावशी पंचक्रोशी खालापूर. कर्णधार आहे अमोल मोरे. सुमित 11 पडगे पनवेल. विश्वास पाटील. प्रदीप भोईर मॉर्निंग 40+ ग्रुप न्यू पनवेल आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. जय पाटील. उद्या तुम्ही सकाळी बरोबर 9 वाजता इथे हजर राहायचं आहे. जाऊया सत्कार समारंभाकडे आणि मॅन ऑफ द मॅच.